नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 26 जुलै 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलमध्ये असेच रोजच्या हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अत्यंत अपडेट महत्त्वाची घेऊन आलेलं आहे तुमच्यापर्यंत, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे। तेथे मुसळधार आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यानुसार आज मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार असा मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे। मुंबईमध्ये काल रात्रीसुद्धा जोरदार पाऊस पडलेला आहे आणि आजसुद्धा दुपारून जोरदार असा पाऊस असणार आहे। त्यामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांचासुद्धा समावेश आहे। उपनगरांमध्ये सुद्धा आज पावसाचा जोर सतत चांगला जोरदार राहणार आहे आणि दुपारून हा जोर वाढणारसुद्धा आहे। पालघरमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस राहणार आहे। त्यासोबतच कोकणातील रायगडमध्ये सुद्धा रेड अलर्ट आहे। आज रायगडमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा इशारा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार असा आज पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। त्यासोबतच समुद्र किनारपट्टीवरती रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे। या भागामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे। आज या भागांना मुसळधार असा पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा दिलेला आहे हवामान विभागाने। येथे सुद्धा आज जोरदार असा पाऊस आहे। सिंधुदुर्गमधील काही भागांमध्ये आज रेड अलर्ट आहे, तर काही भागांमध्ये आज येल्लो अलर्ट आहे। येथे आज मुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडू शकतो। येथील बहुतांश ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना आज दिसणार आहे। त्यासोबतच लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा मुसळधार पावसाचं रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आहे। तेथील प्रतापगड, वाई या भागामध्ये सुद्धा आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। पुणे विभागाला सुद्धा आज पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। पुणे शहर व ग्रामीण भागामध्ये आजसुद्धा मुसळधार पाऊस असणार आहे। त्यामध्ये सासवड, बारामती या भागांचा सुद्धा समावेश आहे। त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, सांगोला, पंढरपूर या मोहोळ, माळशिरस या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा राहू शकते। धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, वैराग, बार्शी या भागामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा औसा, निलंगा, शिरूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो। काही भागात ढगाळ वातावरण सुद्धा राहण्याची आज शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आज नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। बीड जिल्ह्यामध्ये जर का आपण पाहायला गेलं तर आज बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडण्याची शक्यता आज दिसत आहे। त्यामध्ये कैज, परळी, माजलगाव, गेवराई या भागामध्ये पाथरी आज आपल्याला दुपारनं जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। अहिल्यानगरमध्ये आपण जर का पाहायला गेलं तर अहिल्यानगरमधील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, संगमनेर या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर नाशिकमधील इगतपुरी, त्रिंबक, सिन्नर या भागामध्ये आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यासोबतच मालेगावमध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। येथे सुद्धा आज जोरदार असा पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडेल। धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर येथील पारोळा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, जामनेर या भागामध्ये मुसळधार असा आज पाऊस पडत आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा आहे, तर काही ठिकाणी
मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यामध्ये आपण पाहायला गेलो आपल्या स्क्रीनवरती दिसेल कन्नड, सिल्लोड या भागांचा समावेश आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना मित्रांनो दिसत आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। अमरावतीमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। अमरावतीसोबतच लागून असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। त्यासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस आज आपल्याला पाहताना दिसणार आहे। गोंदिया जिल्ह्याला सुद्धा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे। येथे सुद्धा आज जोरदार असा पाऊस आहे। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिलेला आहे। त्यासोबतच परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, एकंदरीतच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा आहे। त्यामुळे हवामान विभागाने सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।